नाराज भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट. 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन. तर भुजबळ महत्त्वाचे नेते, तोडगा काढू, फडणवीसांचं वक्तव्य. छगन भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, आम्ही तो विषय सोडवू. नाराज छगन भुजबळांवरती अजितदादांनी थेट दिलं उत्तर. राहुल गांधींनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेच्या कुटुंबियांची घेतली भेट. दलित असल्याने सोमनाथची हत्या, राहुल गांधींचा आरोप. राहुल गांधी राजकीय हेतूने परभणीत जातीजातीत भांडणं लावण्याचं काम सुरू. फडणवीसांचा राहुल गांधींवरती आरोप. तर आरोपींना सोडणार नसल्याचा इशारा. संजय शिरसाट आणि उदय सामंतांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. दोषींवरती कठोर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तसंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल. मसाजोग प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्राला आनंद. मात्र काय निर्णय घ्यायचा हे राज आणि उद्धव ठाकरे ठरवतील, संजय राऊतांचं मोठं विधान. पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याच्या चर्चा. महायुतीतील नेते मिळून तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया. दालनाच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं सुद्धा वाटप. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, तर शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, महाराष्ट्रावरती अन्याय का, राऊतांचा सवाल. तर चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांकडून स्पष्टोक्ती. बुलढाण्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग. आगीत रुग्णाचा होरपळून मृत्यू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने रस्त्यावरती झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. अपघातात 3घांचा मृत्यू, तर 3 जणांची प्रकृती गंभीर. आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची अक्कलकोटमध्ये गर्दी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. मंत्रिपदानंतर आता महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना आपणच पालकमंत्री व्हावं असं वाटतंय. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या नेत्याकडे फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे. इतकंच नाही तर काही मंत्र्यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे. तर महायुतीत पालकमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. महायुतीतील नेते मिळून पालकमंत्री पदावरती तोडगा काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरती महायुतीत रस्सीखेच होऊ शकते, पाहूया. तर बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपाकडून आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून आपल्याला हे दोन्ही उमेदवार दिसत आहेत. तर इकडे पुण्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी, तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. तर संभाजीनगरात आपण बघतो अतुल सावे दिसत आहेत भाजपाकडून, तर संजय शिरसाट शिवसेनेकडून दिसत आहेत. इकडे रायगडमध्ये भरत गोगावले आहेत शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे आहेत. तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ आहेत राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकर बघायला मिळत आहे. इकडे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई शिवसेनेकडून, तर जयकुमार गोरे हे भाजपाकडून दिसत आहेत. यवतमाळमध्ये बघायला गेलं तर शिवसेनेकडून संजय राठोड आहेत आणि भाजपाकडून अशोक उईके आहेत. इकडे जळगावात गिरीश महाजन भाजपाकडून, तर गुलाबराव पाटील आपल्याला शिवसेनेकडून दिसत आहेत. कुठली रस्सीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही. आता आमचे जे काही 3 पक्षाचे नेते आहेत, ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे, ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील. पालकमंत्रीपद असो, मंत्रीपद असो, मुख्यमंत्रीपद असो, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या पण प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटणारच की बाबा आमची जास्ती आहेत, आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं. परंतु महायुतीचे नेते एकत्र बसून जो निर्णय घेतात तो सर्वदूर सगळीकडे फॉलो होतो आणि त्याच्यामुळे लवकरच ते निर्णय घेतील.
नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील. पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत. तर इकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेला आहे. सोमनाथ दलित होता म्हणून त्याला मारल्याचं ते म्हणालेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. 10 डिसेंबर रोजी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे. सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केली असून या प्रकरणी न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. यावेळेला राहुल गांधी यांनी जमिनीवर बसून पीडित कुटुंबियांशी संवाद सुद्धा साधलाय. बड़ी क्लियर बात है, उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई. ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है. पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है. एकदम यहां पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए. जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए. तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारण करण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले होते अशी टीका फडणवीसांनी केली आहे. राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे. तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. तर 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वास आहे. तसंच या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत. आरोपींच्या मागावर आमचं पथक असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा शब्द सुद्धा पोलीस अधीक्षकांनी दिला असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. दरम्यान बीडमध्ये दहशत निर्माण व्हायला लागलेली आहे असं माझं स्पष्ट मत असल्याचं शिरसाट म्हणाले. एसपीने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 डिसेंबरच्या अगोदर हे आरोपींना अटक केली जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलेलं आहे. अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे, तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे.